उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिल्यांदाच त्यांच्या गुलाबी रंगाच्या जॅकेटवर प्रतिक्रिया दिली। मला कोणते कपडे परिधान करायचे हा माझा अधिकार नाही का? मी माझे कपडे माझ्या पैशाने घालतो। तुमच्या कोणाच्या पैशाने मी कपडे घेतो का, असं अजित पवारांनी म्हटलंय। अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आणि त्यासाठी त्यांच्या पक्षाकडून रणनीती आखली जाते। विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विशेष प्रयत्न केले जातात। त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार यांच्या सभेचा मंच आणि त्यांचं जॅकेट यासाठी गुलाबी रंगाचा वापर केला जातोय। मला काय घालायचं तो माझा अधिकार नाही का? मी माझ्या पैशाने घालतो ना, तुमच्या कुणाच्या पैशाने घालत नाही ना। आणि जे साधारण कॉमन मॅन घालतो तशाच पद्धतीने घालतो। असं काहीतरी वेगळं म्हणजे असं डार्क काहीतरी वेगळं केलेलं आहे, कुणी लोकच करत नाही असं काहीतरी केलेलं आहे, असं तर काही केलं नाही। माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटतं ते मी करत असतो। भारतीय जनता पक्षाच्या वेगवेगळ्या कुठल्या मिटिंगा होतात, काय त्यांचे आरएसएसचे लोक बोलतायत, अजितदादांना सोबत घेतलं म्हणून नुकसान होतंय। हे जवळजवळ गेले दीड महिना भाजपचे वरिष्ठ नेते त्याबद्दलचा विचार करतील। जुनाबी जुमला म्हणून हे लोक तशा पद्धतीचा आरोप करणार। पाठीमागे देखील एक वेगवेगळ्या प्रकारचा अर्थसंकल्प सादर करत असताना तुम्हाला माहिती आहे की मागे कर्जमाफी देखील आम्ही दिलेली होती, ती चालली की नाही? ज्या वेळेस त्या वेळेसची परिस्थिती बघून आम्हाला असं वाटलं की आपल्या देशामध्ये काही राज्यांच्या मध्ये काही चांगल्या योजना राबवल्या जातात आणि त्या तिथल्या महिलांना अधिक उपयुक्त ठरतात, म्हणून ती योजना आम्ही लाडकी बहीण योजना आणली। मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत 5व्यांदा आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। नवीन